त्यामुळे अतिशय दर्जेदार क्रिकेट तुम्हाला या मॅच मध्ये पाहायला मिळेल। दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये गुणवत्ता ठासून भरली आणि अंतिम टप्प्यापर्यंत सामना जाऊ शकेल या दर्जाचं क्रिकेट दोन्ही संघाच्या माध्यमातून साध्य झाला तर निश्चितच क्रिकेट रसिक वर्गासाठी पूर्णपणे हा मनोरंजनाचा कार्यक्रम असेल आणि क्रिकेट रसिक वर्ग सकाळच्या सत्रापासून इथे हजेरी लावतोय। सर्वांचं मनपूर्वक स्वागत। दोन्ही टीम आपला अतिरिक्त खेळाडू आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये असणं अनिवार्य आहे। ऑलरेडी आपण पाहिलं तर इथे उशिरा दाखल झाला संघ दहीसर, त्यामुळे त्यांना 2 धावांची पेनल्टी देखील टीम मॅनेजमेंटनं दिली। ओपनिंग पेअर मैदानात आतमध्ये दाखल झाले। एका बाजूला राहुल आपल्याला पाहायला मिळतोय, राहुल पाटील मॅन फ्रॉम दहीसर, एक पॉवर हिटर म्हणून त्याची ओळख आहे। आणि दुसऱ्या बाजूला त्यासोबत सुमितला आपण पाहणार आहोत। सलामीची जोडी, प्रारंभी जोडी मैदानामध्ये दाखल होत असताना गोलंदाजी मार्क वरती षटक क्रमांक पहिलं आणि कॉमेंट्री बॉक्स एंड कडून संकेत पाटीलला आपण पाहणार आहोत। तो पाटील 8-8 नॉक। ग्रामस्थ मंडळ चषकातील अतिशय शक्तिशाली हा सामना या दोन संघादरम्यान घडताना पाहायला मिळतो। टीम अरुण 11 रोहिंजन विरोधात श्लोक 11 दहीसर असा आपण हा सामना पाहतो। दोन्ही संघ निश्चित तितके तगडे पाहायला मिळत आहेत डेफिनेटली, आणि एक चांगलं बॅटल इथे रंगताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। गेम इज ऑन मॅच लावते सुरुवात, लाईव्ह ऍक्शनला सुरुवात होईल आणि एक जबरदस्त क्रिकेटचा थरार सर्व प्रेक्षकांसाठी मात्र या मॅच मध्ये आपल्याला अनुभवायला मिळेल। जबरदस्त सामना आपल्याला पाहायला मिळतो। कॉमेंट्री बॉक्स एंड कडून गोलंदाजी मार्क वरती संकेत पाटील होतो सज्ज आणि स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल स्मॉल पॅकेट ऑफ डायनामाइट सुमित भोईरला आपण पाहतो स्ट्रायकिंग एंड वर। अंपायरचा ग्रीन सिग्नल, लेट्स प्ले गेम ऑनचा इशारा। पहिला बॉल या मॅच मधला, पहिलाच बॉल, अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळाला। ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न होता, फिल्डर वेगाने आले आणि वाईड ऑफ लॉंग ऑफ वरून चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं। स्ट्रेट लॉंग ऑफ मध्ये धावसंख्या मिळते 1, सिंगलने झाली सुरुवात। चांगली अशी आपण फिल्डिंग पाहू शकता अरुण 11 रोहिंजन या संघाची। एसीसी रोहिंजन एक तगडा संघ आहे आणि या संघाच्या अगेन्स्ट गावदेवी श्लोक 11 दहीसर हाही संघ तितकाच ताकदवर आहे। एक बिग बॅटल या दोन संघादरम्यान पाहायला मिळेल। पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती एक सिंगल रन्स बॉलिंग ट्रॅक वरती संकेत पाटीलचा वापर केला। पिबनचं पहिलं षटक प्रथमेश तितकं इम्पॉर्टंट असणार आहे या इनिंग दरम्यान। डेफिनेटली यापूर्वीच्या मॅच मध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाजांचा बोलबाला राहिला, सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली, विकेट टेकिंग बॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली आणि सुरुवातीला आपण पाहिले सकाळच्या सत्रामध्ये खेळपट्टीवरती हलकस मॉइश्चर होतं, त्यामुळे गोलंदाजांना त्याची साथ मिळाली। आणि आता इथे मात्र पाहूया आव्हान असेल या खेळपट्टीवरती गोलंदाजांसमोर देखील। समोर स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर राहुल पाटील, अप्रतिम चेंडू आपल्याला पाहायला मिळाला। खरं तर राहुल पाटीलचे रोशन सर तुम्ही पाहिलं तर वेगळे स्टान्स आहेत। जेव्हा ते बॅटिंगसाठी रेडी होतात तेव्हा एक पाय ते टॅप करतात खेळपट्टीवरती, एक वेगळी स्टान्स आहे, एक वेगळी शैली आहे। नक्कीच गोलंदाजाचा मेरिट पाहून पूर्णपणे फटक्यांची उत्पत्ती करणारा खेळाडू म्हणजेच अर्थात राहुल पाटील इन ऍक्शन। अगली पेशकश, परंतु जाग्यावरून खेळणं काही चांगलं ठरलं। ऑन साइडला क्लिअर केलं, फक्त एकच धाव, खराब फिल्डिंग, परंतु पुन्हा एकदा स्वतःला जज केलं, एक धाव इथे प्राप्त केली जाते आणि निश्चितच इथे पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 2 वरती। इकॉनॉमिकल स्पेल पिबनचं पहिलं पाहायला मिळतं संकेत पाटीलच्या माध्यमातून अद्याप तरी असं म्हणू शकतो, कारण पहिल्या 3 बॉल मध्ये फक्त 2 रन्स आल्यात, म्हणजे सुरुवात तर या षटकाची अतिशय चांगली झाली आहे। धावांच्या गतीवरती कुठेतरी पूर्णविराम लावण्याचं काम पहिल्या षटकामध्ये केलं जात आहे। बॉल तयार, संकेत पाटील लाऊड अपील, येस लेग स्टंप वरती अगदी बॉल आहे, योग्य निर्णय राहिला पंचायतचा आणि LBW च्या स्वरूपामध्ये लागणारा पहिला धक्का बॅटिंग करत असताना टीम दहीसरला। अगदी 4 चेंडू पाहिले आणि निश्चित 4 चेंडू मध्ये आपली चुणूक दाखवत असताना एक चांगले संकेत दिलेत मी तर म्हणेन संकेत पाटीलनं अरुण 11 रोहिंजन संघाच्या माध्यमातून।
हा संघ तितक्याच ताकदीचं प्रदर्शन पिबनच्या पहिल्या षटकादरम्यान दाखवतोय. पहिला मोहरा गारज झालाय. पहिला देदका टीम श्लोक 11 गावदेवी दहिसरला लागले, परंतु या झटक्यातून सावरत पुढच्या दिशेने योग्यरित्या उपाययोजना नियोजनबद्ध खेळ आणि खेळाची आखणीच्या जोरावरती हे निश्चितच इनिंग चांगल्या रीतीनं गाजवावी लागेल आणि चांगल्या धाबा बनवाव्या लागतील पिबनच्या पहिल्या षटकापासून. बट असं काही घडलं नाही. अगदी त्या व्यतिरिक्त उलट चित्र आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळालं. बॉलिंग अटॅक अतिशय दर्जेदार आलं. यापूर्वीच्या मॅचेस मध्ये पॉवर प्लेचं षटक कॅपिटलाइज कुठे झालं, जसे टीम हेदूटने पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत होती पहिल्या मॅच मध्ये, ते षटक कॅपिटलाइज झालं होतं. आय थिंक 15+16 धावा काहीतरी आल्या होत्या त्या ओव्हरमध्ये. आणि आता मात्र आपण पाहतो त्यानंतरचे जे ओव्हर्स राहिले पॉवर प्लेचे कॅपिटलाइज करता आले नाहीये बॅटरला. काहीसा आलेख निच्चांक राहिलाय हे आपण पाहिलंय. याही षटकामध्ये तेच घडलं जातं. बॅटची कडा लागली की काय त्या दर्जाचा हा फटका पाहायला मिळतो. येतोय हा धमाकेदार ग्रामस्थ मंडल चषकातील दमदार चौकार. कल्याण पूर्वेतील पहिली महिला आमदार, ठाणे जिल्ह्यातील दुसरी दमदार आमदार, महिला आमदार अर्थातच शिल्पाताई गायकवाड यांचं संगीत आपण ऐकतोय. जबरदस्त संगीत आणि खरंच कौतुक आहे. वाघणीसारखे अक्षरशः शिल्पाताई गायकवाड लढले यावर्षी विधानसभा निवडणूक 2024 मध्ये. यावेळेस फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत, फक्त दर्शक बनतील. बॉलला पाठवलंय लॉंग ऑफच्या डोक्यावरून थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग ऑफ हवाई यात्रेकरिता षटकार. पूर्णपणे रांगडा खेळ राहिलाय. पिबनच्या पहिल्या षटका दरम्यान एकूण धावा राहिल्या 12. 5 चेंडू हरवल्यानंतर कमिटी जो चेंडू देईल त्याचा आपल्याला स्वीकार करणं हे अनिवार्य असणार आहे. याची आपण प्रत्येक संघाने नोंद घ्यायची आहे. पहिल्या ओव्हरसाठी पूर्ण झाला. धावसंख्या 12 धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. एका गडाच्या मोबदल्यामध्ये सुमित भोईर लवकर बाद झाला, पण त्यानंतर संघाचा डाव सावरला. आदित्य पाटील त्या बॅटिंग केली. एक चौकार एक षटकार त्याचा बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. खरं तर पहिले 4 चेंडू पूर्णपणे संकेत पाटीलच्या नावावर राहिले आणि अरुण 11 रोहिंजनच्या नावावर राहिले, पण त्यानंतरच्या पुढच्या 2 बॉलवरती बोलबाला राहिला गावदेवी दहिसरचा. बाजी कशी पलटवायची याचं ज्वलंत उदाहरण अर्थातच आदित्य पाटील आणि आपल्या खेळीच्या माध्यमातून विक्रमादित्य खेळ राहिलाय. टायमिंगला खूप महत्व असणारे अतिरिक्त वेळ आज छेडला जातो हे ऑफिशियल पंचाच्या माध्यमातून इथे घोषित केलंय. जास्तीत जास्त वेळ ज्या ज्या संघाच्या माध्यमातून खर्चिक झालाय त्या संघांवरती कठोर कारवाई केली आहे. ठीक 12 पासून 2 मिनिटांवरती पहिला बॉल पडला होता आणि आता घड्याळामध्ये पाहिलं तर 12 पासून 8 मिनिटं झालेली आहेत. म्हणजे जवळपास एका ओव्हरसाठी 6 मिनिटांचा वेळ खर्च झालाय. पहिल्या 4 ओव्हरसाठी तुमच्याकडे 20 मिनिटांचा वेळ आहे. दिलेल्या वेळेत जर तुमचे षटक पूर्ण झाले नाही तर लास्ट ओव्हरमध्ये तुम्हाला एक प्लेअर 38 सर्कलमध्ये वाढवावा लागेल. हा नियम आहे या स्पर्धेचा आणि त्या नियमानुसार खेळाची आखणी करावी लागेल. स्पीडली खेळणं हे गरजेचं असतं टीम एसीसी रोहिंजन संघाला. अगली पेशकश डॉट बॉलची आपण समाप्ती पाहतो. निश्चितच बॉलिंग ट्रॅक वरती काढू पाहायला मिळतो सर्वेश उलवेकर. अतिशय चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. सर्वेश उलवेकरला आपण पाहतोय पहिला बॉल अगदी चांगल्या पद्धतीने रिलीज केला. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला स्ट्रायकिंग एंडवरती. बॅटर सन्माननीय संदीप शेठ जे बुर्दुलचे ग्रामस्थ आहेत त्यांचं मनपूर्वक स्वागत. राहुल पाटीलला आपण पाहतो स्ट्रायकिंग एंडवरती 2 बॉल डॉट फेस केल्यात. राहुल पाटीलनं पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं जेव्हा संकेत पाटील बॉलिंग मार्कवरती होता तेव्हा दुसरा बॉल त्याने डॉट फेस केला होता, बट त्यानंतर सर्वेश उलवेकर आला गोलंदाजी मार्कवरती आणि पहिलाच डॉट बॉल त्याने जरूर हाताळलाय. सन्माननीय श्यामशेठ म्हात्रे आणि सन्माननीय प्रकाशजी मडवी या ग्रामस्थांना विनंती करतो या मंचकावरती
आपले मनपूर्वक स्वागत केलंय पाहुण्यांचं अगदी षटकारानं आणि त्यातनं सन्माननीय अमरजी पाटील आणि त्रिंबकजी पाटील आणि नितेश पाटील या त्रिमूर्ती सुद्धा मनपूर्वक स्वागत आहे. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. व्हॉट अ ग्रेट शॉट. यापूर्वीच्या मॅच मध्ये अजय बॉम्बेचा बॅकमधनं बॅकवर्ड पॉइंटच्या डोक्यावरून असा फटका पाहिला आणि आता आपण पाहतोय बराच काळ शांत राहिला मैदानाचा आतमध्ये राहुल पाटीलचा हा दे दणका षटकार. गोलंदाजावरती देखील दबाव असो. व्यासपीठावरती नुकताच आमच्या मान्यवरांचा शुभागमन झालेला आहे. नितेश शेठ पाटील साहेब यांचं मनपूर्वक स्वागत करतो आम्ही आमच्या मुख्य अतिथी मंचावर. या स्पर्धेमध्ये आपण पाहिले तर मालिकावीरसाठी ज्यांनी फ्रीज आम्हाला इथे जरूर पुरस्कृत केल्या. आमचे मालिकावीरचे पुरस्कर्ते आमच्या व्यासपीठावरती आहेत. दादा आपलं हृदयाच्या अंतःकरणापासून संपूर्ण मॅनेजमेंट टीमच्या वतीनं हार्दिक स्वागत. दर्जेदार. व्हॉट अ शॉट वॉज दॅट. व्हॉट अ फंटास्टिक शॉट. इट अ टेरिफिक हिट. समोर एक्झिक्यूट केलाय कव्हरच्या डोक्यावरून षटकार. विधानसभेचं बिगुल वाजलं परंतु मुख्यमंत्री कोण होणार जास्तीत जास्त सामने लाईव्ह पाहिले जात नाही. सध्या सर्वांच्या नजरा टीव्ही वरती आहेत. येस डेफिनेटली ते देखील महत्वाचं आहे. ऑन साइडला यावेळेस पुल केलाय. पुल अँड पॉवरफुल पॉवर पॅक्ड राहुल पाटील ऑन फायर. बरसतोय मैदानामध्ये. यावेळेस देखील लॉफ करायचा होता. बॅटची खालची कडा घेतली. लॉंग दी कार्पेट बॉल डीप मध्ये वाईडिश लॉंग ऑन आणि मिड विकेटचा मधोमध सिंगल. आपण द्वितीय षटकादरम्यान वेगवान धावा बनताना पाहायला मिळत आहेत परंतु या धावा रोखाव्या लागतील. बॉलिंग ट्रॅक वरती सर्वेश उल्वेकर पहिला चेंडू डॉट राहिला आणि त्यानंतर धावा वेगवान पद्धतीनं धावा वेगानं आणि खोऱ्यानं बनताना पाहायला मिळत आहेत परंतु अंतिम चेंडू गणिक सर्वेश उल्वेकरला पूर्णपणे सर्वस्व पणाला लावून अटॅकिंग बाणा हा पेशकश करावा लागेल. राईट ओव्हर द विकेट न चेंडू सफर केला मिड ऑफच्या डोक्यावरून हा टोलेजंग फटका अदा केलाय. चेंडू जाईल सीमा पार. दमदार चौकार. महाराष्ट्र विधानसभेमध्ये अनेक अतितटीच्या लढती झाल्या ज्याच्यामध्ये उरण त्यानंतर पनवेल कर्जत आणि कल्याणपूर्व बहुचर्चित या लढती होत्या विधानसभेच्या. जरूर आणि विजय देखील तसाच मिळवला गेला आणि खरं तर आपल्या आगरी समाजाचे उमेदवार मोठ्या प्रमाणावरती यावर्षी विधानसभा निवडणुकीमध्ये निवडून आले आणि सर्व आपल्या आगरी समाजातील उमेदवारांना या स्पर्धेच्या वतीने आपण शुभेच्छा देऊया. नक्कीच 10 ते 11 उमेदवार हे आगरी समाजाचे निवडले ती प्रथमदर्शनी माहिती आहे. डेफिनेटली आणि आपला आगरी समाज आज कोणत्याच क्षेत्रामध्ये मागे नाही आहे. सर्व क्षेत्रामध्ये मोठी भरारी घेताना आपण आपल्या आगरी समाजाला पाहतो आणि या गोष्टीचा खरं तर अभिमान वाटतो.
आणि जाऊया मॅचच्या दिशेने 2 षटकांचा खेळ पूर्ण झाला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते तब्बल 33 असतील. 33 येस 33 धावा धावफलकावर. चांगली सुरुवात आहे रोशन सर. नक्कीच दणक्यात सुरुवात पाहायला मिळते टीम गावदेवी दहिसर श्लोक 11 या संघाच्या मार्फत. ज्या पद्धतीनं सुमित भोईर हा काढू बाद झाल्यानंतर पूर्णपणे धावफलकाचं गणित हे चेंज होईल असं वाटलं, परंतु राहुल पाटील आणि आदित्य पाटील या दोन खेळाडूंनी एक विक्रमादित्य खेळीची आखणी केली, ज्याच्या जोरावरती 33 धावा. ओहो, ब्लॉक हॉलचा मारा केलाय. अगदी पायांचा वेध घेणारा हा चेंडू सफर होतो की का असं वाटलंय आणि त्यात नंतर अगदी एक धाव इथे परिपूर्णपणे प्राप्त केली जाते. बाईच्या स्वरूपामध्ये ही धाव इथे अंकित होतीये. सन्माननीय प्रकाशजी मडवी साहेब खऱ्या अर्थाने त्यांच्या माध्यमातून ग्रामस्थ मंडळ चषक उसाटण्यासाठी तब्बल 5,000 रुपयांचं रोख धनादेश प्राप्त झाला आणि साहेबांचा मी हृदयाचा अंतःकरणापासून आभार व्यक्त करतो. नक्कीच तन मन धन हे त्रिवेणी संगम ज्या स्पर्धेमध्ये असतं त्या स्पर्धेचा दर्जा हा खूप मोठा असतो आणि ते चित्र या ग्रामस्थ मंडळ चषकामध्ये पाहायला मिळतो. अतिशय रॉयल थाटामध्ये हे आयोजन आहे. माझ्या भाषेमध्ये रॉयल म्हणजे राजा, राजासारखं आयोजन. क्या बात आहे, दर्जेदार आयोजन. स्पर्धेचं कौतुक करावं तितकं कमी आहे. यावेळेस फटका चांगला आहे. जितकी उंची तितकीच लांबी देखील आपल्याला पाहायला मिळेल. लांबी आणि उंचीचा संगम आणि बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखी एक ग्रामस्थ मंडळ चषक उसाटणे या स्पर्धेतला भव्य षटकार. सन्माननीय प्रकाश पाटील ज्यांच्या माध्यमात मडवी यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी अगदी 5,000 रुपयाची कॅश प्राइज. दादा आपलं मनपूर्वक आभार. उत्कृष्ट दर्जाचा धनादेश या स्पर्धेच्या माध्यमातून इथे पाहायला मिळतो. षटकार आलाय, भव्य षटकार आलाय. मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला. जरूर कद काठी छोटी लेकिन भाई फटके बहुत बड़े लगाते हैं. स्ट्रोक का आपल्याला पाहायला मिळाला यापूर्वी. तर कीर्ती महान आहे या खेळाडूची, मूर्ती जरी लहान असली तरी. नक्कीच महंतम खेळ या दोन्ही संघांच्या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून इथे पाहायला मिळतो. राहुल पाटील आणि आदित्य पाटील यांची चांगली भागीदारी, ज्याच्या जोरावरती धावा वेगवान पद्धतीने पुढच्या दिशेनं मार्गस्थ होत आहेत. राईट मोर द विकेट ना पुन्हा एकदा हा चेंडू सफर झालाय आणि त्यात नंतर हा टोलेजंग फटका. अजून एक धमाका षटकार. हवा के ज्या दिशेनं वारे वाहत आहेत त्याच दिशेनं फटका आपल्याला पाहायला मिळाला. हवेची साथ मिळाली, ताकदीचा योग्य वापर, टायमिंग जुळालं आणि 6 धावांची मोहर नक्कीच आमच्या स्कोर बोर्ड वरती लागली. षटकारानं धावसंख्या आकार घेत असताना तब्बल 46 धावा. मौल्यवान ही आपण खेळी पाहतो. आदित्य पाटील अगदी हवेशी ऋणानुबंध बांधलेत आणि त्यात नंतर एक चांगले संगम साधत हे टोलेजंग फटके त्याच्या बाडमधून येत आहेत. 6 धावा आल्या. जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. तुफानी खेळी. ओंसाला पुल करायचा होता, संपर्क नाही. कमबॅक आपल्याला पाहायला मिळतोय. अखूट टप्प्याचा बॉल नियंत्रित असणं खूप इम्पॉर्टंट आहे. कुठेतरी तुमच्या लाईन आणि लेंथ मध्ये थोडी जरी मिस्टेक झाली तरी देखील बॅटरला इथनं बेनिफिट होईल, पण अगदी ॲक्युरसी आपल्याला या बॉल मध्ये पाहायला मिळाली. नक्कीच पॉवरफुल हा चेंडू सफर केला संकेत पाटील, कारण पूर्णपणे पुल करण्याचा प्रयत्न होता. परफ्यूम डिलिव्हरी. नेक्स्ट बॉल. अगली पेशकश अगदी फलंदाजापासून दूरवरचा हा चेंडू सफर झालाय. डॉट बॉलची राहिली समाप्ती. 3 षटकांचा खेळ झालाय समाप्त आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर एक गडी बाद. श्लोक 11 गावदेवी दहिसर जाऊन पोहोचतोय. एकूण धावा 46. येस, 3 षटकांचा खेळ संपन्न झाला. चला 12th मॅन आपण पाणी घेऊन जायचं मैदानामध्ये. ड्रिंक्स ब्रेक्स नक्कीच वेळ मॅच आपल्याला पाहायला मिळते. श्लोक 11 गावदेवी दहिसर बनाम अरुण 11 रोहिंजन मध्ये मॅच नक्कीच अतिशय दर्जेदार आहे. त्यामध्ये ती मात्र शंका नाहीये. धावांचा अक्षरशः पाऊस पडलाय या मॅच मध्ये. पहिल्या ओव्हर मध्ये 12 बनल्या, त्यानंतर 21 आणि या ओव्हर मध्ये देखील 12 आपल्याला पाहायला मिळाला. 3 षटकांनंतर धावसंख्या धावफलकावरती लागतात त्या 46. छोटासा डीजे ब्रेक घेऊया आपण. येस डीजे. परंतु इथे पाहुण्यांचा विशेष मान सन्मान इथे संपन्न केला जाईल. ग्रामस्थ मंडळ उसाटणे श्यामशेठ माद्रे यांचा इथे विशेष सन्मान संपन्न केला जाईल. प्रवीणजी पाटील यांना विनंती करतो आपण इथे हा शुभ सन्मान संपन्न करावा. श्यामशेठ माद्रे
जे उसाटणे गावातील आहेत आणि ग्रामस्थ मंडळ चषकामध्ये ग्रामस्थांचं विशेष योगदान हे आपण नेहमीच पाहतो. तन मन धन हे त्रिवेणी संगम जोडत या संपूर्ण ग्रामस्थांचं विशेष योगदान आणि निश्चितच पूर्णपणे हे मैदान बनवण्यासाठी ज्यांचं विशेष योगदान राहील असे सन्माननीय शामशेठ म्हात्रे उसाटणे यांचा हा यथोचित मान सन्मान. त्यानंतर पुढील सत्कारमूर्ती अमरशेठ पाटील जे बुरदुलचे ग्रामस्थ आहेत त्यांना विनंती करतो आपण सुद्धा मंचकावरती या. गुरुदेव पाटील यांना विनंती करतो आपले शुभ हस्ते हा सन्मान आपण संपन्न करावा. अमरशेठ पाटील एक गोल्डन नेतृत्व बुरदुल ग्रामस्थ यांचा हा विशेष मान सन्मान आयोजकांच्या माध्यमातून इथे संपन्न केला जातो. माईची भगवी शाल त्यानंतर प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन दादांचा यथोचित मान सन्मान. याच दरम्यान आमचे उसाटण्याचे अनिलदादा ढोपरी यांचं देखील शुभागमन झालं. अनिलदादा या आमच्या व्यासपीठावर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. त्यानंतर ज्यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाचं कॅश प्राइस असे आमचे सन्माननीय प्रकाश शेठ मडवी उसाटणे सचिन भंडारी यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते सन्माननीय प्रकाश शेठ मडवी उसाटणे यांचा विशेष मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण संपन्न करावा. ज्यांच्या वतीने या ग्रामस्थ मंडळ चषकासाठी अगदी 5,000 रुपयाचा धनादेश त्यांनी सुपूर्द केलाय अशा या ग्रामस्थांचा हा विशेष मान सन्मान. त्यानंतर सन्माननीय ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरता मालिकावीर म्हणून फ्रीज ज्यांनी स्पॉन्सर केलं असे रॉयल व्यक्तिमत्व नितेश पाटील यांना विनंती करतो आपण स्वागत कक्षमध्ये या. आपला विशेष मान सन्मान आमच्या आयोजकांच्या माध्यमातून इथे संपन्न केला जाईल. मॅच सुरू आहे. दहीसर बनाम रोहिंजन क्रिकेट रसिक वर्गासाठी हे मनोरंजन आहे परंतु एक रॉयल व्यक्तिमत्व सन्माननीय नितेश पाटील बुरदुल यांचा हा विशेष मान सन्मान अर्पून या पुष्पगुच्छ भावसुमनांचे प्रेमभरे स्वागत करूया मान्यवरांचे. प्रिय सन्मान्य सौजन्यशाली पाहुणे आली मने प्रसन्न झाली. अतिशय आल्हाददायक वातावरण आणि त्याच्यामध्ये हा सन्मान सोहळा सन्माननीय त्रिंबकशेठ पाटील बुरदुलगाव यांना विनंती करतो आपण सुद्धा स्वागत कक्षमध्ये या. आपलाही विशेष मान सन्मान इथे संपन्न केला जाईल. मॅच जारी आहे आणि त्यानंतर पुढील मान सन्मान पंडितजी हजारी ग्रामस्थ मंडळ नारायण या पाहुण्यांचा मान सन्मान या ग्रामस्थ मंडळ चषकाच्या माध्यमातून इथे संपन्न केला जातो. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच. सर्व मान्यवरांचं पुनश्च एकदा स्पर्धेच्या वतीनं मी हार्दिक स्वागत करतोय. श्रीमान अमोजी पाटील साहेब जे बुरदुलचे गणेश एंटरप्राइजेसचे सर्व त्यांच्या माध्यमातून देखील आर्थिक सहकार्य आमच्या स्पर्धेला लाभलंय आणि साहेबांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. स्पर्धेमध्ये गॅप मोठा नाही धावांचा तोटा दन दन करा चेंडू जाईल सीमा पार 4. सन्माननीय संदीप शेठ जे काही बुरदुलचे ग्रामस्थ आहेत त्यांचाही मान सन्मान ग्रामस्थ मंडळ चषकाच्या माध्यमातून इथे संपन्न केला जातो. अतिथी देव भव अखंड हिंदुस्थानाची महाराष्ट्राची परंपरेचे जतन या आयोजकांच्या माध्यमातून इथे केलं जातं. या गोष्टीचा मी अगदी मॉर्निंग सेशन मध्ये उल्लेख केला की प्रत्येकी मान्यवरांचा इथे आदरपूर्वक सत्कार सोहळा आमच्या स्पर्धेच्या वतीनं पार पाडल्याचा तो ही खरी ओळख आहे या स्पर्धेची आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय प्रत्येक मान्यवरांचा इथे आदरपूर्वक सत्कार सोहळा आपल्या व्यासपीठावरती पार पाडताना आता घेऊन चलतो मॅचच्या दिशेनं. मॅच आपल्याला पाहायला मिळते दोन्ही संघांमध्ये एक टफ बॅटल. ऑन साइडला अडवा बॅटनं वळवला चेंडू डीप मध्ये स्क्वेअर लेगला फिल्डर आहे एकच मिळेल. सिंगलने धावा संख्या पुढे सरसावत असताना स्कोर बोर्ड वरती आमचे स्कोरर मित्र आम्हाला कळवतात 52 धावा फलकावर 52 रन्स ऑन बोर्ड. दर्जेदार आपल्याला क्रिकेट पाहायला मिळते. वॉट बॅटिंग वॉट फंटास्टिक बॅटिंग बाय बोथ ऑफ द बॅटर. राहुल पाटीलचं ते आक्रमण आदित्य पाटील केलेली धुवाधार फलंदाजी आणि त्या अनुषंगानं स्कोर मात्र वेगाने पुढे सरसावत आपल्याला पाहायला मिळतो. हवेचा विरोधात ठोकलाय पाटीलचा तडाखा आपल्याला पाहायला मिळाला. पहिला टप्पा घेत बॉल बाउंड्रीला यायचा बाहेर. पाटीलचा चौकार जबरदस्त हातोडा चालवला जातोय दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. पहिला विकेट वगळला तर कुठल्या प्रकारे दबाव तंत्र न छेडता दबाव तंत्राच्या मनगटीवरती पाय देत राहुल पाटील आणि आदित्य पाटीलनं एक चांगली हुळणी दाखवली आहे आणि मैदानाच्या चौफेर बाजूने फटके येत आहेत. ही सुद्धा प्रथमेश तितकीच जमेची बाजू आहे. डेफिनेटली पहिल्या 3 बॉलमध्ये राहुल पाटीलच्या खात्यामध्ये फक्त 1 रन होती पण त्यानंतर राहुल पाटील अक्षरशः तुटून पडला सर्वच गोलंदाजांवरती. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय अरुण 11 रोहिंजन संघ कुठेतरी शोधतोय एखादी विकेट मिळाली तर डेफिनेटली आम्ही कमबॅक करू या मॅच मध्ये. प्रथमेश या दोन फलंदाजांचा प्रामुख्याने विचार केला तर अगदी अर्धशतकीय ही भागीदारी या दोन फलंदाजांमध्ये पाहायला मिळते. 53 धावा स्विच इट करण्याचा प्रयत्न
सरळ जर दावा बनताय तर या फटक्यांची गरज आहे का? पण खरं तर आत्मविश्वास द्विगुणित झालाय आणि वाढलेल्या आत्मविश्वासानं हे फटका खेळण्याचं सामर्थ्य त्या फलंदाजामध्ये आलं. अपयशी जरूर राहिला प्रयत्न, पण प्रयत्न करणं हे गरजेचं आहे. नक्कीच अपयश ही यशाची पहिली पायरी असते आणि हे पाहता अगदी 53 धावसंख्येची भागीदारी वैयक्तिकरित्या या दोन खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळते. संघ जाऊन पोहोचतोय अब तक 56. नेक्स्ट बॉल, गोलंदाज तयार. अगली पेशकश कॉपी बुक स्टाईल, हा फटका केला डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. ही फटकेबाजी दागत असताना अजून एक धमाकेदार हा चौकार. ताकदीनिशी क्लास देखील आपल्याला पाहायला मिळाला. यापूर्वी ताकद, आता नजाकत. यापूर्वीच्या मॅच मध्ये असे बॉम्बेला आपण पाहिलं ताकद दाखवली, नजाकत दाखवली आणि आता राहुल पाटीलला देखील आपण खरं तर ताकदीसाठी हा खेळाडू ओळखला जातो. बलवान बलशाली फटके त्याचे आपल्याला पाहायला मिळतात, पण नजाकत देखील तितकीच आहे, क्लास देखील या खेळाडूकडे तितकाच आहे. म्हणता जातं ना की फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. क्लास तुमच्याकडे असेल तर नो डाऊट कन्सिस्टंटली खेळ तुमचा आपल्याला पाहायला मिळतो आणि सातत्य हे क्रिकेटमध्ये भरपूर महत्वाचं आहे, कारण सी इन क्रिकेट स्टँड फॉर कन्सिस्टन्सी. नक्कीच पूर्णपणे पॉवरफुल इनिंग या दोन्ही फलंदाजांकडून इथे साध्य केली जाते. शर्यत ग्रुप उसटण्याचे मेंबर आमचे विश्वासदादा हजारी यांचं देखील इथे शुभागमन झालं. दादांना विनंती, आपण व्यासपीठावर या, आपलं हार्दिक स्वागत आहे. गोलंदाजी मार्कवर आता गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील ते सचिन कडू यांना आपण पाहतोय. अनुभवी पंच म्हणून त्याची खरं तर ओळख आहे, पण गोलंदाजीला आजही तितकीच धार आहे. नक्कीच आपल्या फिरकीच्या अदाकारीनं अनेक फलंदाजांच्या नांग्या तोडणारा हा अवलिया क्रिकेटपटू सचिन कडू सध्याच्या घडीला बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतो. हे षटक दोन्ही संघांसाठी तितकंच इम्पॉर्टंट. एकूण धावा 4 षटकांदरम्यान बनताना पाहायला मिळत आहेत. 60 गाठली, 60 धावा कंप्लीट होत आहेत, परंतु या षटकादरम्यान अजून किती धावा बनवल्या जातील हे पाहावं लागेल. पहिल्याच बॉल वरती हा धमाकेदार, रुबाबदार, शानदार, जानदार षटकार तर आला, पण नेक्स्ट मॅच साठी आपण रिपोर्टिंग करायचं आहे. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसटण्याचे कॅप्टन अनिल दादा आपण या व्यासपीठावर, आणि त्यासोबत नांदगावचे कॅप्टन आपण देखील या अनिल दादा डोपरे आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत. अगदी वेळेवरती ते देखील आलात, त्यामुळे विनंती करेन टीम नांदगावचे कॅप्टन आपण देखील यायचं आहे. सचिन कडू यांचं स्वागत केलं या भव्य षटकारानं. अगदी 11 चेंडू खेळलाय, 37 धावा त्याच्या बाडामधून. नाव आहे खेळाडू निश्चितच आदित्य पाटील, एक विक्रमादित्य खेळी जो 3ऱ्या क्रमांकावरती आल्यानंतर विराट पारी या फलंदाजाच्या बॅटमधून इथे पाहायला मिळते. सचिन कडूवर आक्रमण केलं पहिल्या बॉलवर, षटकार आला आणि दुसऱ्या बॉलवर देखील ये छक्का नाही भाई, अठ्ठा नाही, ये 10 आहे. लांबीवरती धावा जर दिल्या असत्या कदाचित 10 धावा द्याव्या लागल्या असत्या. लांब पल्ल्याचा आलाय हा भव्य षटकार. पूर्णपणे फटका खेळण्यासाठी तो काहीसा वेळ घेतो आणि त्यानंतर शांतीत क्रांती घडवण्याचा बहुमान प्रस्थापित केलाय आदित्य पाटीलनं, परंतु गोलंदाज वापसी दाखवू शकतो इतकी ताकद आहे, इतकं पोटेन्शियल त्याच्यामध्ये ठासून भरलंय असा गोलंदाज सचिन कडू पुन्हा तयार. आता बाजू चेंज केली आहे, परंतु लेन मध्ये काहीशी बिघाड. वाईड बॉलची समाप्ती. सांघिक कोठा हा पुढच्या दिशेनं मार्गस्थ होतोय, संघ जाऊन पोहोचतोय 73 धावा. मोठी टोटल 73 ऑन बोर्ड. 73 धावा. पुन्हा एकदा लोफ करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग, बॉल अवेट, फिल्डेड डाऊन दी बॉल आणि कमबॅक आपल्याला पाहायला मिळाला. 2 षटकारांचं प्रत्युत्तर देत असताना अनुभव आता मैदानाच्या आतमध्ये दाखवलं गेलं आणि अनुभवाचा जोरावरती मिळवलेली आदित्य पाटीलची विकेट. चेंडू फळी यांच्यामध्ये चांगले असं मिळन झालं नाही आणि हे पाहता मिलिंद उलवेकरनं हा मनमोहित करणारा झेल अगदी लॉंग ऑफच्या दिशेनं पकडला. रनिंग कॅच कशी पकडावी याचं ज्वलंत उदाहरण सध्याच्या घडीला काहीसा फिटनेस मंत्र पाहायला मिळतो मिलिंद उलवेकरच्या माध्यमातून. 43 धावांची मॅरेथॉन इनिंग आपल्याला पाहायला मिळाली. पहिली विकेट लवकर गेल्याच्या नंतर दबाव होता टीम दहिसरवर. खरं तर गावदेवी दहिसर आज श्लोक 11 या नावानं स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतो, पण आदित्यनं पूर्णपणे आपल्या समर्थकांना खुश केलंय. परंतु अंतिम टप्प्यामध्ये सचिन कडून आता ताकद दाखवली, कमबॅक दाखवून देतो. ज्या पद्धतीनं कंस्ट्रक्शन लाईन मध्ये एसीसी सिमेंट हा खूप मजबूत मानला जातो, त्या पद्धतीनं रायगडातील एक मजबूत संघ म्हणून एसीसी रोहिंजन या संघाची ओळख आहे. अंतिम टप्प्यामध्ये सचिन कडून आपला गोडवा प्रस्थापित केलाय, ज्या ठिकाणी एक स्टार खेळाडू आदित्य पाटीलचा खेळीचा खात्मा केलाय. नेक्स्ट बॉल
फिरकीची आता टायमिंग बेमिसाल नाहीये, कदाचित ही अडचण होऊ शकते. पाठोपाठ लगातार 2 काढू जेलबाद, 2 फलंदाजांचा खात्मा, पूर्णपणे भंबीर उडवणारी गोलंदाजी अंतिम टप्प्यामध्ये साध्य केली जाते. परंतु त्यात नंतर अटॅकिंग क्रिकेट हा साध्य करावा लागेल टीम दहिसरला. बॅक टू बॅक 2 विकेट आपल्याला पाहायला मिळाले. सुरुवातीला जरूर बॅटिंग धडाकेबाज झाली, पण आता कुठेतरी शेवट मात्र रोहित जनसंघाच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळतोय की काय, कारण बॅक टू बॅक 2 विकेट आल्यात सचिन कडूच्या खात्यामध्ये. पहिला विकेट पडल्यानंतर धावसंख्येची चढाई ही अतिशय प्रचंड महावेगानं ही प्रस्थान झाली आणि त्यानंतर अंतिम टप्प्यामध्ये सचिन कडूचा गोडवा, ज्या पद्धतीनं अनुभव काय असतो हे त्यानं आपल्या खेळीच्या माध्यमातून अंतिम टप्प्यामध्ये समर्पित केले. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस लाईन मध्ये मिस्टेक आहे. अंपायर्स इशारा करतात व्हाईट बॉलचा अवांतर धाव इथे मिळेल. धावसंख्या अवांतरने पुढे. टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळते ती येऊन पोहोचले 74 धावा. नवीन फलंदाज स्ट्रायकिंग एंड वरती अजय पाटील. पुढचा बॉल सोडून दिलाय, यापूर्वी लेग स्टिकचा बाहेर आणि आता ऑफ स्टंपचा बाहेर. कुठेतरी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न आहे का गोलंदाज सचिन कडूचा? नक्कीच भली वाईट बॉल, परंतु वेगळं पण या चेंडूकणी आपण पाहिलं सचिनच्या माध्यमातून. परंतु फलंदाज गोलंदाजाचा माइंड रिएक्ट करेल का आणि त्या पद्धतीचा स्ट्रोक त्याच्या माध्यमातून पाहायला मिळेल का, हे असं घडलं नाहीये. कारण पूर्णपणे स्विंग इज किंग या दर्जाची गोलंदाजी आहे. फिंगर रोल केले जातात. अतिशय सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. फिरकीच्या जाळ्यामध्ये फलंदाजांना फसवण्याचं सामर्थ्य या खेळाडूमध्ये आहे. पण पहिल्या 2 बॉलवरती षटकार आल्याच्या नंतर असं वाटलं सचिन कडू यांच्यावरती दबाव असेल, बट नाही. बॅक टू बॅक 2 विकेट मिळवले. धाबांच्या गतीवरती कुठेतरी अंकुश लावण्याचं काम केलंय. आता स्ट्रायकिंग एंड वरती शेवटचा बॉल फेस करेल तो राहुल पॉवर पॅक पाटील. शेवटचा बॉल स्लोवर बनवता लवकर पिक केलाय. रेंज मध्ये आला, वाऱ्याचा लाटांवरती स्वार होऊन लुकलुकत्या ताराप्रमाणे चेंडू डोळ्यांचा नजरेआड. आणखी एक दमदार षटकार. शेवट झालाय या 17चा. टॉस साठी मी इन्व्हाइट करेन. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचंय. टॉस आपण इथे कंप्लीट करणार आहोत. अविनाशी हजारीचे उसटण्याचा त्यांना विनंती असेल की आपण या. आपलं हार्दिक स्वागत. धावा झाल्यात त्या धावफलकावरती तब्बल 82 आणि 83 धावांचं टार्गेट सेट केलंय. एक मोठं टार्गेट असणार आहे, त्यामुळे फलंदाजांना आता इथे आपलं सामर्थ्य दाखवावं लागेल. चला टॉस साठी इन्व्हाइट करतोय. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या टॉस साठी. रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसटणे आणि नांदगाव. कॅप्टन या लवकर आपण. सन्माननीय प्रभाकर शेठ पाटील जे निळजाचे ग्रामस्थ आहेत त्यांचं इथे शुभागमन होतोय. आपलं मनपूर्वक स्वागत. खर तर या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं प्लेअर द टुर्नामेंट साठी मालिकावीरेसाठी ज्यांनी आम्हाला फ्रीज इथे पुरस्कृत केले. अर्थातच आमचे बुर्दुलचे युवा उद्योजक समाजसेवक नितेश शेठ पाटील यांना विनंती करेन की आपण या. आपल्या शुभ हस्ते आम्ही करणार आहोत टॉस. टीम नांदगावचे कॅप्टन लवकर यायचंय प्लीज, विनंती आहे. इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी आपण टॉस करतोय. दुसऱ्या सत्रातला जर पहिला चेंडू पडला तर मात्र 2 धावांची पेनल्टी आपल्याला दिली जाईल. कालपासून आपण पाहतो अतिशय शिस्तबद्ध आणि स्ट्रिक्ट रूल्स आपल्याला संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. खरं तर आज देखील 2 संघांना पॅनलाइज केले गेले. काल देखील संघांना पेनल्टी लागली आणि तुम्हाला जरी पेनल्टी नको असेल तर प्लीज विनंती आहे की आपण लवकरात लवकर टॉससाठी रिपोर्टिंग करायचं. उसटण्याचे कॅप्टन अगदी 3rd मॅच पासून आमच्यासोबत जोडले गेल्यात. विनंती करेन सन्माननीय नितेश शेठ पाटील साहेब जे बुर्दुल साहेब आपण या. आपल्या शुभ हस्ते आम्ही करणार आहोत टॉस. ज्यांनी मालिकावीरसाठी आम्हाला अर्थातच फ्रीज पुरस्कृत केलेले आमचे मालिकावीरचे पुरस्कर्ते बुर्दुलचे समाजसेवक उद्योजक नितेश शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते आम्ही करणार आहोत. पाहुण्यांचे शुभागमन होते. प्रभाकरजी पाटील जे निलजाचे ग्रामस्थ आहेत आणि त्यांच्या समेत सन्माननीय श्याम शेठ पाटील नेवाली ठाणे जिल्हा परिषद सदस्य यांचा इथे शुभागमन होतोय. आपलं आयोजकांच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत. टॉस केला जातोय टॉस बॉक्स मध्ये. सर रामचंद्र मडवी उसटणे टीमचे कॅप्टनचा कॉल असणार आहे. हेड्स इज दी कॉल. छापा कॉल केलाय, काटा आलाय आणि सलग काटा आलाय या मॅच मध्ये देखील. टॉस जिंकला, वेळ जास्त घेणार नाही, फक्त निर्णय कळवा. बॅटिंग
ओके, नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल नांदगाव आणि त्यांचा अगेन्स्ट टीम आपल्याला पाहायला मिळणार आहे. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे टॉस जिंकला आणि बॅटिंगचा निर्णय घेतलाय आणि फिल्डिंगसाठी इन्व्हाइट केलंय टीम स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणेला. काही क्षणातच होईल सुरुवात क्रिकेटच्या या थराराला. जाऊया आपण इथून थेट कॉम्बॉक्स मध्ये. स्पर्धा आपण पाहतात ऐकत आहात वेलकम 11 उसाटणे आयोजित ग्रामस्थ मंडळ चषक उसाटणे 2024. व्यासपीठावरती उपस्थित तमाम मान्यवरांचं या स्पर्धेच्या वतीनं आम्ही करतोय हार्दिक स्वागत. अतिथी मान्यवर रॉयल व्यक्तिमत्व सन्माननीय प्रभाकर शेठ पाटील निळजेचे ग्रामस्थ आहेत आणि त्यानंतर सन्माननीय राजकीय पटलावरती ज्यांचं बहुमूल्य योगदान तसे सन्माननीय श्यामशेठ पाटील नेवालीचे जे ठाणे जिल्हा परिषद सदस्य आहेत. अशा रॉयल व्यक्तिमत्वांचा या रॉयल स्पर्धेमध्ये मनपूर्वक स्वागत. आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये इथे जॉईंट होतील राहुल भोईर सर, मॅम फ्रॉम मानेरे. सन्माननीय मधुकरजी पवार ग्रामस्थ मंडळ उसाटणे यांचे ते शुभागमन झाले. त्यांना विनंती करतो या मंचकावरती आपलं मनपूर्वक स्वागत. थँक्यू सो मच रोशन. आणि आमच्यासोबत सकाळपासून जॉईन आहेत आमचे मित्र प्रथमेशांचा आपण आवाज कॉम्बॉक्समधून ऐकला. सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आणि हार्दिक सहर्ष स्वागत आहे. पहिल्या इनिंगमध्ये आपण जर बघितलं तर पहिल्या इनिंगमध्ये अक्षरशः हायलाइट क्रिकेटच आपण बघत होतो की काय. या अनुषंगानं राहुल पाटील खेळला. राहुलनं 33 बनवल्या, आदित्य पाटीलनं 43 केल्या. एक मोठी भागीदारी पाहायला मिळाली दोघांमध्ये. आणि आता होती मॅचला सुरुवात. पहिला बॉल प्रचंड वेगाने विकेट किपरच्या हातामध्ये. काय वेग आपल्याला पाहायला मिळाला. येत असताना हा डॉट बॉल पहिला डॉट आलेला आहे. या मॅच मध्ये विजयाकरता एकूण बनवायचा आहे 83चं टार्गेट आहे. आकाश पाटील सोबत ऋतिक पाटील आलेला आहे सलामी करिता. अरुण स्पोर्ट्स रोहिंजन टीमच्या वतीनं आक्रमण करावं लागेल, आक्रमक खेळ खेळावा लागेल या मॅच मध्ये, तरच कमबॅक होऊ शकेल. सुमितच्या अगेन्स्ट खेळणं एवढं इझी जाणार नाहीये. अप्रतिमा खेळाडू आहे, चांगला याच्याकडं वेग आहे, चांगला टप्पा आहे. आणि विकेट टू विकेट त्याची बॉलिंग आपण सातत्यानं पाहत असतो, बघत असतो. आणि 30 आपल्याला पाहायला मिळते. अष्टपैलू खेळाडू आहे दैसर संघाचा. आणि सध्या तरी पहिले 2 डॉट चेंडू आलेले आहेत. डॉट चेंडू जेवढे खेळले जातील तेवढा प्रेशर येणार आहे. टार्गेट ज्या अनुषंगानं आहे, जी सरासरी मेंटेन करायची ती करणं गरजेचं आहे. पी आणि P2 मध्ये. P1 मध्ये आतापर्यंत 2 डॉट. तिसरा बॉल देखील प्रचंड वेगाने विकेट किपरच्या हातामध्ये गेलेला आहे. हा बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. क्वालिटी बॉलिंग करत असताना पहिल्या इनिंग मध्ये बघितलं आपण, बॅटिंग भरपूर सुंदर झाली. अप्रतिम क्रिकेट खेळला गेला दैसर टीम कडनं. त्याच्यानंतर या दुसऱ्या डावाला सुरुवात झाली. दुसऱ्या डावामध्ये बघतो आपण विकेट टू विकेट बॉलिंग पाहायला मिळते. चांगला टप्पा आहे, चांगलं व्हेरिएशन आहे. त्याचा फायदा, त्याचा बेनिफिट होत असताना टीम दैसरला. सेप आउट झाले. चौथा चेंडू डॉट येईल का? आणि फायनली आलेला आहे. काय बॉलिंग पाहायला मिळते आपल्याला. पहिला P1 मध्ये चांगला अनुभव आहे. TDBL सारखी स्पर्धा असेल अथवा बघतो आपण ठाणे रायगड मॅच असेल, यंगस्टर मध्ये सातत्यानं सुमितला मागणी असते. सुमित भोईरला व्यावसायिक खेळाडू आहे. आज गावाकरिता खेळत असताना चांगल्या टप्प्यावरती बॉलिंग तो करतोय. चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. षटकातील पुढचा चेंडू. शपथ झाले बॅटर. विकेटची संभावना आहे. ठीक आहे, फिल्डर पोहोचला, चूक होणार नाहीये. परतावा लागेल फलंदाजाला मैदानाच्या बाहेर. पहिला धक्का अरुण स्पोर्ट्स रोहिंजनला. धाव एकही नाहीये, विकेट मात्र मिळालेली आहे खेळाडू बाद. इथे संघ पाहायला मिळतो दैसर विरोधात रोहिंजन. आणि सौरभ पाटील जे दैसरचे कॉमेंटेटर आहेत ते सुद्धा लाईव्ह पाहत आहेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत. विकेट टू विकेट आपल्याला बॉलिंग पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. चांगली बॉलिंग होते, चांगला क्रिकेट पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये टीम दैसर कडनं.
यष्टीरक्षक देखील आपण बघतोय दहीसरचा अप्रतिम आहे. जरी त्याची शरीरयष्टी मोठी असली मात्र चांगले चेंडू तो कव्हर करतोय. ड्राईव्ह केलेला समोर डीप मध्ये प्रोटेक्शन आहे तिकडे बघतो आपण काहीशा चुका झालेल्या आहेत. रन्स मात्र चांगल्या मिळतील. चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावा. स्पोर्ट्स रोहिंजन टीमच्या आता धावा पलकावरती फक्त 4च आहेत. 4 धावा स्कोर बोर्डवरती. सुमित भोईरचं पहिलं षटक त्यानं 4च धावा खर्च केल्या. शेवटच्या बॉलवरती चौकार आला. उलवेकरच्या बॅटमधून ऋतिकला स्ट्राईक मिळाला होता. आता मात्र स्ट्रायकिंग आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावा 4 आहेत. साईनाथ पाटील यष्टांच्या मागे 7 क्रमांकाची जर्सी बघा त्यांनी घातलेली आहे. MS धोनीची आठवण जरूर झाली. काय ते विकेट किपिंग करतात यष्टांच्या मागे. चेंडू मात्र ते कव्हर करत असताना मिलिंद पटेल देखील टीम मध्ये. महेंद्र भोईर आहेत आणि शरद भोईर देखील आज टीम इन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. बराचसा वेळ त्यांना नसतो कारण का ते शहरी क्रिकेट जास्त घेतात. आज आपल्या टीम करिता गावाकरिता ते टीम मध्ये प्रमुख त्यांची भूमिका बघूया. अजय पाटील चांगला फटका आहे. इनसाइड आउट. सुमित भरपूर दूर राहतील. धावा चांगला मिळतील. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर स्लीपर कव्हरला 4. आमचा शर्यत ग्रुप उसाटणे देखील इकडे उपस्थित आहे. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. श्यामदादा पाटील नुकताच ज्यांचं आगमन झालेलं आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रमुख नेते जे आहेत सातत्याने बघतो आपण त्यांच्या माध्यमातून विकास आपल्याला पाहायला मिळतो. श्री मलंगणामध्ये त्यांचं नुकताच आगमन देखील झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक सहर्ष स्वागत. षटकातील पुढचा चेंडू अजय पाटील. राऊंड विकेट न मिस टायमिंग आहे. जेलची संधी सुद्धा तिथं अजय पोहोचलाय. डाऊन द बॉल. विकेट इथनं मिळेल. परतावा लागेल फलंदाजाला मैदानाच्या बाहेर. दुसरा धक्का लागत असताना अरुण स्पोर्ट्स रोहिंजनला बाद झाला ऋतिक पाटील. अजून बऱ्याचशा नक्कीच बिझनेस असेल या गोष्टीमध्ये सातत्यानं मच्छिंद्र सर आपण त्यांना पाहत असतो. जरूर मॅडी सर देखील आनंद घेत असतील त्यांचं देखील. मॅक्स सर आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. रनसेत 8. राऊंड विकेटनं अजय पाटील. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. हा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतो. व्हाईट बॉलचा इशारा. साईनाथ पाटीलकडनं चेंडू जाणं एवढं सोपं नाहीये. ज्या अनुषंगानं तो बघतो पहिला चेंडू पासून आम्ही बघितलं त्याचं यष्टीरक्षण खूप सुंदर आहे. षटकातील पुढचा चेंडू. राऊंड विकेट. ऑन साइडला टर्न केलेला आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. चांगले फिल्डिंगच्या अपेक्षा. चेंडू फायनली कव्हर केलेला आहे. हर्षद तिकडे होता डीप मध्ये. तद्वर मिळतील या 2 धावा. सिंगल मध्ये काम जमणारच नाहीये. या मॅच मध्ये मोठे फटके घ्यावे लागतील. आक्रमण करावं लागेल. जो आक्रमण राहुल न केलं तो जो आक्रमण केला होता आदित्य पाटील न तसं आक्रमण गरजेचं आहे. अन्यथा या मॅच मध्ये बाकफुटला रोहिंजन आहे.
रिव्हर्स करण्याचा प्रयत्न, चेंडू विकेट किपरच्या हातात पुन्हा पाहायला मिळतो आपल्याला. येत असताना हा डॉट बॉल, विकेट टू विकेट. सध्या बॉलिंग पाहायला मिळते. चांगली होती बॉलिंग, चांगल्या टप्प्यावरती बॉलिंग होती. एज आहे, राहुल तिकडे वेगानं पोहोचलाय. धाव मात्र एक सिंगलच मिळेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 जाईल पुढे. माफ करा, रन घेतलेली नाही, क्षमा असो. धाव इकडनं घेतली गेली नाहीये. चांगली बॉलिंग या षटकामध्ये अजय करत असताना थोडासा बॅकफुटमध्ये, बराचसा बॅकफुटला मॅच मध्ये संघ रोहिंजन. त्याचं कारण विकेट टू विकेट बॉलिंग होती. सुमितनं पहिल्या षटकामध्ये चांगली बॉलिंग केलेली आहे. राऊंड विकेट. हा चेंडू देखील चांगला येत असताना डॉट बॉल. 2 षटकांचा केस संपला. पॉवर प्लेची षटकं संपली. पॉवर प्लेच्या पहिल्या 2 ओव्हरमध्ये टार्गेट 83 असताना रन्स मात्र स्कोरबोर्ड होती फक्त 11 धावा आहेत. त्याच्यामध्ये 2 विकेट देखील गेलेल्या आहेत. सलामी दोघंही बाद झालेले. चला आर्यब घाई करा, आपल्याकडे वेळ नाही. दैसर फिल्डिंग लगेच सेट करावी प्लीज. एकत्र अजिबात येऊच नका. 18 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयाकरिता एकूण बनवायच्या आहेत 72. सुमितला कंटिन्यू केलेली आहे या षटकामध्ये. सुमितनं पहिल्या षटकामध्ये पहिल्या स्पेलमध्ये चांगली बॉलिंग केली होती. त्याचंच कारण त्याला पुन्हा एकदा कंटिन्यू करत असताना दैसर 2 धावाच्या पेनल्टीच्या होत्या आपण ऍड केलेल्या आहेत. दैसरला 2 धावेची पेनल्टी होती. उशिरा रिपोर्ट केलं त्याचंच कारण 2 धावेची पेनल्टी दिली होती. त्याचा जास्त फरक पडणार नाहीये कारण का दैसरनं रन्स तेवढ्या केलेल्या आहेत. 82 त्यानं केलेल्या आहेत पहिल्या इनिंग मध्ये. पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा. फुल टॉस होता ऑन साइडला. ओ स्टेप कदाचित केला असावा. बघूया अंपायर काय निर्णय तिकडे देतील. तेच झालेले आणि 2 धावा धावून देखील कंप्लीट केलेल्या आहेत. एकूण 3 धावा मिळतील. 3 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 3 जाईल पुढे. स्कोर बोर्ड वरती रन्स आपल्याला एकूण पाहायला मिळतात झालेल्या आहेत 17 धावा. तिसरा षटकाचा खेळ प्रगती पदावरती सुमित भोईरचा पुढचा चेंडू फ्रीटचा असेल. मोठे फटके गरजेचे आहेत. ते आले तर मॅच बनू शकते, मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतो. अन्यथा या मॅच मध्ये आघाडीवरती आहे दैसर. एकदम मध्ये सुकलेत आणि अंपायरचा डेड बॉलचा इशारा आपल्यापर्यंत आलेला आहे. रन्स 17 बनवायचे 83. पहिल्या इनिंग मध्ये जो आपण खेळ बघितला तसा खेळ सध्या तरी पाहायला मिळत नाहीये. फुल टॉस होता. पुन्हा ऑन साइडला टर्न केलाय. सोमनाथ वेगानं पोहोचलाय. चेंडू चोचून फेक करेपर्यंत धाव मात्र एक सिंगल इथनं मिळेल आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या दल 1 न पुढे स्कोर बोर्ड जाऊन पोहोचलाय. कोण 18 वरती सिंगल डबल मगाशी सांगितलं कुठलाच फरक पडणार नाहीये. सामना जिंकता येणार नाहीये रोंजन टीमला. सिंगल डबलला धावा जरूर वाढतील, आता मॅच जिंकली जाणार नाहीये. असाच जर खेळ सुरू झाला तर हा सामना सहजरित्या गावदेवी दैसर जिंकेल. पुन्हा फुल टॉस. त्याचा देखील फायदा जास्त काय घेता आला नाही. येत असताना हा देखील डॉट बॉल. विकेट टू विकेट बॉलिंग होतीये. त्याचा बेनिफिट, त्याचा फायदा होत असताना दैसर संघाला डॉट चेंडू. सध्या डॉट बॉल नको आहेत रोहिंजनला. प्रत्येकी चेंडूवरती काहीशा रन्स हव्यात. सुमित पुन्हा समोर ड्राईव्ह करत असताना तिकडे वेगाने फिल्डर पोहोचलेत. महेंद्र पोहोचले. चेंडू उचलून फेक करेपर्यंत 2 धावा मिळणार आहेत. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुन्हा 2 न जाईल पुढे. स्कोर बोर्ड 20 या आकड्यावरती 2-0.
विजयापासून भरपूर दूर आहे संघ अरुण स्पोर्ट्स रोहिंजन. त्याचं कारण बॉलिंग देखील मजबूत होती. चेंज अप पेस गती कमी केली. अपील आहे मत अंपायर सहमत नाहीत. पुन्हा डॉट बॉल. डॉट चेंडू जेवढे येतील तेवढा दबाव आहे. टार्गेटच तेवढं मोठं सेट केलं होतं आणि सुरुवात तिथं आपण बघतो खराब झाली. आकाशनं पहिले 4 डॉट खेळले त्याच्यानंतर तो बाद झाला. तो बेनिफिट म्हणजे 5व्या बॉलवरती त्याची विकेट मिळाली. 6व्या बॉलवरती एक बाउंड्री जरूर आली. खूप मागे या मॅच मध्ये संघ रोहिंजन. त्याचं कारण दैस टीम कडनं चांगली कामगिरी. षटकातील पुढील चेंडू अजून एक चांगल्या लेंथ आणि टप्प्यावरती बघतो आपण चेंडू डीप मधून पुन्हा आदित्य तिथं पोहोचला. रनआउटची संधी. विकेट जरूर मिळेल. मिळाली विकेट. फलंदाज बाद. षटक संपली देखून बघतो आपण 3. पाहुण्यांचा विशेष मान सन्मान इथे संपन्न केला जाईल. एक रॉयल व्यक्तिमत्व सन्माननीय प्रभाकर शेठ पाटील ग्रामस्थ मंडळ निळजे यांना विनंती करतो आपण स्वागत कक्ष मध्ये यायचंय. आपला विशेष मान सन्मान आणि त्यातनं सन्माननीय श्यामशेठ पाटील ग्रामस्थ मंडळ नेवाली ठाणे जिल्हा परिषद सदस्य राजकीय पटलावरती ज्यांचं बहुमूल्य आपण योगदान पाहतो. समाजसेवा हीच ईश्वर सेवा मनी बालगत अखंड ठाणे जिल्ह्यामध्ये ज्यांचा आपण वेगळा ठसा पाहतो असे ठाणे जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय श्यामशेठ पाटील ग्रामस्थ मंडळ नेवाली यांचा हा विशेष मान सन्मान इथे संपन्न केला जातो. त्यानंतर ग्रामस्थ मंडळ उसाटणे मधुकरजी पवार यांना विनंती करतो आपण स्वागत कक्ष मध्ये यायचंय. ज्येष्ठ व्यक्तिमत्व हरिभक्त पारायण सन्माननीय मधुकरजी पवार उसाटणे ग्रामस्थ यांचा हा विशेष मान सन्मान आणि त्यानंतर एकनाथजी पाटील ग्रामस्थ मंडळ नेवाली या पाहुण्यांचाही आदरातिथ्य सत्कार सोहळा या ग्रामस्थ मंडळ चषकाच्या माध्यमातून इथे संपन्न केला जातो. अतिथी देवो भव वेलकम 11 आयोजित ग्रामस्थ मंडळ उसाटणे चषक 2024 माध्यमातून आलेल्या सर्व पाहुण्यांचा हा यथोचित मान सन्मान आयोजकांच्या वतीनं इथे संपन्न केला जातो. ओटू कॉम्बॉक्स कमेंटर बॉक्स मध्ये जॉईंट होतात पुन्हा एकदा राहुल भोईर सर मॅम फ्रॉम मानेरे. थँक्यू सो मच रोशन. पाहुण्यांचा देखील सन्मान सत्कार व्यासपीठावरती सुरू आहेत. सुंदर क्रिकेट टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते. ग्रामस्थ मंडळ चषक आपण पाहत आहोत. वेलकम 11 उसाटणा यांच्या वतीनं सर्व आमच्या उसाटणेकरांनी सर्व ग्रामस्थ या स्पर्धेकरिता उपस्थित आहेत. तर मॅचला होते पुन्हा सुरुवात. आदित्य आलेत बॉलिंग मार्कवरती. त्याचा पहिला चेंडू आला डॉट. खूप दूर राहिला या मॅच पासून अरुण स्पोर्ट्स रोहिंजन. त्याचं कारण चांगली झालेली बॉलिंग. नवीन बॅटर आहेत मैदानाच्या आतमध्ये मिलिंद उलवेकर. आदित्य पाटील रिवर्स खेळ आहेत. रन्स चांगला मिळणार आहेत. थर्डमॅनला कोणी फिल्डर नाही. 4 धावा. फटका चांगला आहे. धावा देखील चांगला मिळतील. याच फटक्यांची गरज आहे. बॅक टू बॅक मोठे फटके आणि या फटक्यांची गरज देखील आहे.
यावेळेचा हा चेंडू चांगला आहे. आणि आमचे इतंद भाऊ मडवी यांचं देखील आगमन झालं. त्यांना विनंती करतो की आपण देखील व्यासपीठावरती यायचं. आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक सहर्ष स्वागत. योगेश दादा मडवी आपण आला असेल तर आपण देखील या. आपल्या देखील मनपूर्वक आणि हार्दिक सहर्ष स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. यस दिजे जण त्याचं कारण खूप चांगली कामगिरी आतापर्यंत राहिलेली. संकेत पाटील नवीन बॅटर क्रमांक 6 वरती आलेले आहेत खेळण्याकरिता. धावा फक्त 29 आहेत. त्याचं कारण देखील आहे की बॉलिंग देखील तेवढीच चांगली केलेली आहे. सुमितनं टाकलेले 2 षटक, त्याच्यानंतर अजयची देखील चांगली बॉलिंग. पुढच्या मॅचमध्ये उसटणे संघ खेळणार आहे. मोठ्या संख्येनं ग्रामस्थ आलेले उसटणे गावचे. वेगवान याकू टप्प्याचा अंपायर सांगत असताना व्हाईट बॉल. खराब चेंडू आणि त्याच्यावरती एक एक्स्ट्रा धाव देखील मिळेल. एक्स्ट्राच्या मदतीने संघाचे धाव सांगितलं 1 न पुढे. स्कोरबोर्ड 30 आकड्यावरती. विकेट टू विकेट बॉलिंग आतापर्यंत राहिलेली आहे दहीसरची या मॅच मध्ये. आणि आता जरूर फॉर्मॅलिटी बाकी आहे. स्वीटला खेळण्याचा प्रयत्न वेगाने तिकडे बघतो. स्वतः बॉलर देखील पोहोचलेला आहे. 1 शॉट, एकच धाव मिळेल. 2 धावा धावून घेतल्या जरूर, त्याच्यामध्ये एक शॉट. त्याचंच कारण किरण शेठ पाटील आणि सचिन शेठ पवार यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांना देखील विनंती करतो की आपण देखील या आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपलं पुन्हा एकदा ग्रामस्थांच्या वतीनं मनपूर्वक आणि हार्दिक सहर्ष स्वागत. ओ द विकेट. पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे. चांगला लेंथ वरती बॉलिंग होते. त्याचंच कारण त्याचा बेनिफिट देखील आतापर्यंत झालेला आहे मॅच मध्ये दहीसरला. मी मगाशी सांगितलं सिंगल डबलनं कुठलाच फरक पडणार नाहीये. धावा ज्या धावपालकावरती सिंगल डबलनं पुढे वाढत जातील. सामना जिंकता येणार नाहीये. 50 अजूनही बनवायच्यात. चेंडू फक्त 6च आहेत. चला हरिया प्लीज, दहीसर वेळ नका घेऊ. यस दिजे. सन्मान्य प्रकाश शेठ पाटील उसाटणे यांचं देखील आगमन नुकताच झालेलं आहे. त्यांना देखील विनंती करतो की आपण देखील आमच्या मुख्य व्हीआयपी डाईस वरती विराजमान व्हायचं. आपलं देखील ग्रामस्थ मंडळ चषकामध्ये मनपूर्वक आणि हार्दिक सहर्ष स्वागत आहे. त्यांच्याकडनं देखील आपल्याला पाण्याची सेवा. तन्मय आल्यात बॉलिंग मागवती बॉलर. लास्ट ओव्हर घेऊन तो आलेला आहे. बरेचसे आपले ग्रामस्थ आहेत उसाटणे गावचे. त्यांच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था असेल, चेंडूंची व्यवस्था असेल, डीजे असेल, टेलिकास्ट असेल. यावेळेचा फटका चांगला आहे. रन्स देखील चांगला मिळतील. आला सिक्सर. पेनल्टी लागते दहीसरला. त्यांचा 12th मॅन इकडे अवेलेबल नाहीये. त्याचंच कारण अजून 2 धावा. असं आयोजकांचं राहुल पाटील म्हणणं आहे. माझं व्यक्तिगत असं काहीच नाहीये. सो मी तुम्हाला बसावं लागेल, आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये थांबावं लागेल असं आयोजकांचं म्हणणं आहे. रन्स बऱ्याचशा आहेत म्हणून त्याचा जास्त काय प्रॉब्लेम होणार नाही. 4 धावा जरी 4 धावेची पेनल्टी लागली, जर धावा कमी असत्या तर जरूर त्याच्यावरती विचार होऊ शकला असता. अजून एक फटका हवेत. अजून काय रन्स आणि आला हा देखील दमदार फटका. हा बॅटर लवकर येणं गरजेचं होता.
मिलिंद उलवेकर अगोदर का पाठवला नाही हा आता विचार पडला असावा या मॅच मध्ये. रोहिंजन संघाला अगोदर सुरुवातीला सलामीला किंवा मिडल ऑर्डर मध्ये आला असता मिलिंद तर काहीसं या मॅचचं समीकरण वेगळं पाहायला मिळालं असतं. तन्मय थोडासा भाग फुटला असेल. हा चेंडू दबावे आणि प्रेशर आहे ऑफस्टिकच्या बऱ्याचसा भरपूर बाहेर. अंपायर सांगत असताना व्हाईट बॉल. सन्मान्य आमचे बघा सचिन शेट पवार यांच्याकडे देखील आपल्याला आर्थिक सहकार्य आर्थिक मदत या क्रिकेट टुर्नामेंटसाठी आलेला आहे. एकूण 5,000 रुपयाचं रोख रक्कम धनादेश सचिन शेट पवार यांच्या वतीनं या क्रिकेट टुर्नामेंटसाठी त्यांना दिलेलं आहे. त्याबद्दल त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. यावेळी हाताचा चेंडू सुंदर आहे समोर. चांगला फटका देखील खेळले. धाव मात्र सेकंडचा देखील कॉल केलेला आहे. 2 धावा इथनं मिळतील. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 न जाईल. पुढे स्कोर बोर्ड 49 या आकड्यावर जाऊन पोहोचलेला आहे. महत्वाच्या रन्स आहेत तर येतात देखील हरकत नाहीये. मॅच जरी गमावले असतील प्रयत्न आम्ही केलेले आहेत. प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत. परत समोर डाऊन द ग्राउंड शॉट. कडक कडक फटका उलवेकरच्या बॅटमधून. सिक्सर. अप्रतिम बॅटिंग केलेली आहे. उलवेकरनं अगोदर येणं गरजेचं होतं. 50 कंप्लीट 55 झालेले आहेत. अजून एक फटकावे डीप मध्ये फिल्डर आता गवसले. चूक होणार नाहीये. फायनली उलवेकर शेवटच्या बॉलवरती माफ करा एक चेंडू अजून एक